ही बाईक, मला असं का वाटतंय ही बाईक मी याआधी कुठेतरी बघितली आहे म्हणून. आणि हा माणूस, हो, याला सुद्धा कुठेतरी पाहिलंय मी. हे घ्या. हो ताई हो. हां अहो तुमचे बाकीचे पैसे घ्या. हां हां थँक्यू. मगाशी ऑटोमध्ये बसले तेव्हाही हा माणूस दिसला. हा माणूस मला फॉलो करतोय की काय? पण कोण आहे हा माणूस आणि मला का फॉलो करतोय? थांब थांब थांब. कोण आहेस रे तू? हा कधीपासून पाठलाग करतोयस तू? चेहरा दाखव. चेहरा दाखव तुझा. चेहरा दाखव. कोण आहेस? लोकांना गोळा करू का मी? हा त्यांच्या हवाले करू? पोलिसांना बोलवू का? पोलिसांना बोलवू? पोलीस पोलीस. अनुताई, अनुताई, काय झालं? अनुताई, काय झालं? अगं तू पडलीस कशी काय? अरे काही नाही, ते कोणीतरी पाठलाग करत होतं माझं. आर यू सिरियस? हे किती डेंजरस आहे. तुला काही झालं तर नाही ना? नाही नाही, मला काही झालं नाही. पण तो माणूस कोण होता? कोण होता माहित नाही अद्वैत. म्हणजे मी हेल्मेट काढण्याचा प्रयत्नही केला, पण मला धक्का मारून निघून गेला. अनुताई, काळजी वाटतेय म्हणून सांगतोय, घरचं कोणाला तरी सोबत घेऊन येत जा प्लीज. एकटी नको येत जाऊस. अरे अद्वैत, हे पहिल्यांदा घडतंय हे असं पाठलाग वगैरे. ह्याच्या आधी असं कधी घडलं नाही. पण खूप दिवसांपासून कुणीतरी माझ्या कुटुंबाच्या वाईटावर उठलंय. माझ्या घरातल्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतंय. किती टेन्शन्स आहेत तुझ्या मागे. माझ्या एकटीच्या नाही, माझ्या घरातल्यांना पण या सगळ्याचा इतका त्रास होतोय ना. थकले तरी सगळे. पण एक दिवस हे सगळं थांबणार आहे, माझी पूर्ण खात्री. काय ना अद्वैत, देव ना परीक्षा बघतोय आमची. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पेपर कितीही अवघड असला ना तरी तो व्यवस्थित सोडवायचा आणि पास व्हायचा. यू आर सो कूल. म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. चला, तिकडे सोनाली मॅडम थांबल्या असतील. उशी झाला, त्यांना आवडत नाही है ना. येस येस, मी बाईक पार करतो. हो. काय सांगतेस काय? साहिल, तू रोज येतोस ना रे क्लासला? म्हणजे काय, मला कोर्स कंप्लीट करायचा आहे. हो ना, आपल्याला आरजेचा कोर्स कंप्लीट करायचा आहे म्हणून तर आपण इकडे ऍडमिशन घेतलीये की नाही? अरे पण काही लोकांना असं वाटतच नाही. ऑफकोर्स. अगं काही स्टुडंट्सला तर क्लास म्हणजे टाइमपास करायचं गार्डनच वाटतं. आज येतात तर उद्या येत नाही. आय मीन काही सिरियसनेसच नाहीये. अगं मॅरिड बायकांना कुठला आलाय सिरियसनेस आरजेच्या क्लासचा, राईट? काय रे,
तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का अनुताईचा? नाही थांब, मी बोलतो. नाही थांब थांब, मला बोल. मी कधीच काही बोलत नाही, यांचं सगळं ऐकून घेते, म्हणून ह्यांना वाटतं की हे कधी उठून माझी मस्करी करू शकतात, पण नाही. आज मी बोलणार. कोण आहात तुम्ही तिघं? मी कधी तुमच्याशी वाईट वागते, तुमच्याशी वाईट बोलते? काय म्हणालीस तू? मॅरिड बायकांना आरजे क्लासचा सिरियसनेस काय कळणार? मी या क्लासमध्ये कशाला येते? काय टाइमपासचं काय गार्डन? हे गार्डन आहे माझ्यासाठी असं तुला वाटतं? तुला वाटतं मी आज येते उद्या येत नाही, टाइमपास करते? कोणात तुम्ही मला जज करणारे? काय ना, तुम्ही अजून यंग आहात, तरुण आहात. कदाचित तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचं. इकडे येताना तुम्हाला आयता डबा मिळतो, घरी गेल्यावर असं गरम गरम जेवणाचं ताट मिळतं. पण आमच्यासारख्या गृहिणी, तुमच्या हिशोबाने सो कॉल्ड मॅरिड बायका, घरचा सगळा स्वयंपाक करून मग इकडे येतात. बरं, छोटी मोठी कामं तर असतातच आमच्या वाटेला. त्यानंतर समजा घरी काही प्रॉब्लेम झाला, काही इश्यू झाले की आम्हाला ते सामोरं जावंच लागतं. एक स्त्री म्हणून, घरची बाई म्हणून, आई म्हणून, सून म्हणून, बायको म्हणून त्या रिस्पॉन्सिबिलिटीजना सांभाळून खूप कष्ट करून मी इथपर्यंत पोहोचले. तुमच्या भाषेत सांगायचं झालं, ते हर्डल्स पार करून इथवर आले. मगच मला ते 2 तास इथे यायला मिळतात. यू आर राईट अनुप्रिया. सोनाली मॅम, तुम्हाला माहिती नाहीये ही अनुप्रिया आम्हाला काय काय बोलली आहे ते. मी सगळं ऐकलंय. अनुप्रिया तुम्हाला काय बोलली आणि तुम्ही तिला काय काय बोललात ते. मॅम जाऊ दे, मला जे बोलायचं होतं ते बोलले मी. कदाचित रागाच्या भरात जरा जास्तच बोलले. माफ करा मला. आय एम रिअली सॉरी. नो अनुप्रिया, तुला माफी मागण्याची गरज नाहीये. ऍक्च्युली ह्यांचं चुकलंय. तुझ्या घरची परिस्थिती माहीत नसताना तुला नेहमी टार्गेट केलंय. क्लास डे 1 पासून मी बघते, तुम्ही नेहमी अनुप्रियाला टार्गेट करता. का? कारण ती एक हाऊसवाईफ आहे. तुमच्या या क्लासमध्ये फिट बसत नाही म्हणून तिच्याशी तुम्ही असं वागता. शी.